डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना, जळगाव जामोदमध्ये संताप उसळला. हजारो नागरिक रस्त्यावर, आमदार गायब असल्याचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद शहरातील शनिवारी उशिरा रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर वातावरण पूर्णतः तणावपूर्ण बनले आहे. वाडी खुर्द परिसरातील एका व्यक्तीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर अंडे फेकून विटंबना केल्याचा प्रकार समोर आला असून यामुळे संतप्त नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. मिळालेल्या माहितीनुसार रात्री 11:30च्या सुमारास आरोपी राहुल विश्राम लांडे, वय वर्ष 40, याने आंबेडकर चौकातील पुतळ्यावर अंडे फेकले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. या घटनेच्या निषेधार्थ शहरात संतापाची लाट उसळली असून हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले. परिस्थिती लक्षात घेता दुपारपर्यंत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान स्थानिक संजय कुटे, भारतीय जनता पक्ष यांनी अद्याप नागरिकांची भेट घेतली नसल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात येत असून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले आहे. पोलीस प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सायंकाळी रात्री शनिवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये एक अनोळखी व्यक्ती आला आणि इसाम होता तो. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेट खोललं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर त्यांनी अंडे फेकले आणि त्यांची विटंबना केली. हे घटना नेमकी किती वाजता घडली? हे घटना नेमकी 11:30 वाजता 11:45च्या दरम्यानमध्ये घडली आणि पोलिसांनी चांगलं सहकार्य केले आणि चौकशी केली. त्याच्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तरी पण आमच्या भीम सैनिकांची अपेक्षा पूर्ण झालेली नाही. त्यांची अपेक्षा होती की जसं इथं आणून त्यांची घासणी करावी. त्याच्या निषेधार्थ आज जळगाव बंदची हाक सर्व पंचशील नगर, भीमनगर, सिद्धार्थनगर व गौतम नगर यांनी इथे येऊन सर्वांनी सहकार्य केलं. त्याच्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. जय भीम.